मिरजेत विजापूर वेस परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बांधकाम कामगार सेतू कार्यालयात नोंदणीसाठी प्रचंड गर्दी होत आहे। सकाळी 7 पासूनच महिला रांगा लावून थांबत आहेत। त्यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी होत असून आसपासच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। या कार्यालयातील कामकाज 2-3 कर्मचारी पाहत असून काम अतिशय मंदगतीने होत आहे। तसेच बांधकाम कामगार नोंदणी करून देण्यासाठी बाहेर एजंट लोकांची गर्दी दिसून येत आहे। प्रत्यक्षात ज्या गोरगरीब गरजूंना या योजनेचा लाभ मिळण्याची आवश्यकता असताना अनेक बोगस नोंदणी येथे होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। नोंदणीसाठी अत्यावश्यक अभियंत्याचा दाखल काही रक्कम मोजून आणला जात आहे। अशा अभियंत्यांकडे सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती याच्याकडे कोणत्या साईटवर काम करत होती, त्याचे रजिस्टर आहे का, त्याचा तारखेसह कालावधी दिला आहे का, यासह अनेक बाबींची चौकशी केल्यास यातून मोठा घोटाळा पुढे येणार आहे। त्यामुळे या सर्व प्रकारची तातडीने चौकशी करून एजंट आणि बोगस दाखले देणाऱ्या अभियंत्याच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व भाजप नेते मोहन वाटवे यांनी केली आहे। या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं बांधकाम कल्याणकारी मंडळ जे आहे त्याचं कामगार नोंदणी सेतू कार्यालय सुरू केलं आहे। आचारसंहितेनंतर हे कार्यालय पुन्हा सुरू झालं आहे। सकाळी 6 वाजल्यापासून इथं शेकडो लोक रांगा लावून कामगार नोंदणी करण्यासाठी येत आहेत आणि प्रचंड इथं गर्दी आहे। सगळ्यात मुळात इथं शासकीय जो अधिकारी आहेत, कामगार कल्याण आयुक्त किंवा उपायुक्त जे हे कधीही इकडं फिरकत नाहीत। इथं कसा कारभार चालला आहे, काय चालला आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही। या ठिकाणी एजंट लोकांचा सुळसुळाट आहे आणि ते आपल्या मनाप्रमाणे कामगारांची नोंदणी तिथं करून घेत आहेत। सगळ्यात मुख्य इथं जी एक गट आहे की इंजिनियरचा 90 दिवसाचा दाखला जोडायचा आहे। तो दाखला इंजिनियर लोक पैसे घेऊन देत आहेत। आमची अशी मागणी आहे की या इंजिनियर लोकांचं मस्टर तपासावं, इंजिनियर लोकांना समोर उभारून हे व्यक्ती कोण आहेत, त्यांना ओळखतात का, याची चौकशी करावी। हे यातली 80% प्रकरणं ही बोगस आहेत, हे 100% खरं आहे आणि याची स्क्रुटिनी व्हावी। ही योजना नक्की चांगली आहे, चालू राहायला पाहिजे, पण जे बरोबर गोरगरीब आणि गरजू आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे। ज्यांच्याकडं स्वतःचे बंगले गाड्या आहेत, ज्यांना 50,000 60,000 पगार आहे, असे व्यक्ती इथं या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहेत। याची गंभीर दखल घेऊन अतिशय सखोल चौकशी व्हावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्हाला आंदोलन करावं लागेल। याची आम्ही आत्ताच नोंद घ्यावी असं सांगतो।